म्हटलं पूर्वी माझी आई मला जेवण वाढायची, आता माझी पत्नी सुद्धा मला जेवण वाढते. म्हटलं आईच्या आणि बायकोच्या प्रेमामध्ये काही फरक नसतो. त्यावेळेस मी त्यांना म्हटलं ज्यावेळेस तुम्ही लहान होता ना, लहान असताना तुमच्या आईने तुमची टाळू भरली, तुमच्या डोक्यावरती केस आली, आहे की नाही? पण ज्या वेळेस तुमच्या बायकोने तुमच्या टाळूवरून हात फिरवला, त्यावेळेस आलेली केस गेली. वाटल्यास चेक करून बघा, आहे की नाही? म्हणून आईच्या प्रेमाचे सर कुणालाच येणार. ज्याचे नाही त्यांच्याकडे बघून हसू नका, तुमचे पण जातील. इतकं जवळचं नाही तर त्या आईचं लेकराचं बरं का. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. हेच लागे माझ्या पायाला, पाणी येई तिच्या डोळ्याला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. किती जवळच आहे ते आईचं लेकराचं नातं, आहे की नाही? ठेच लागे माझ्या पायाला, पाणी येई तिच्या डोळ्याला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. ठेच लागे माझ्या पायाला, पण पाणी येई तिच्या डोळ्याला. हे गीतातून खरंच खूप महाराजांचे अभंग मी प्रमाण पण देते, गीताच्या पण माध्यमातून सांगते. याचा अर्थ असा नाही की महाराजांचे प्रमाण माझी पाठ नाही बरं का. प्रमाणाच्या माध्यमातून, गीताच्या माध्यमातून हे तुम्हाला लवकर कळावं यासाठी बरं का. माझा उद्देश फक्त हाच आहे की आपल्या कानाला ते गोड पण लागलं पाहिजे ना, आपल्याला त्या भावना ते समजलं पण पाहिजे. हा माझा उद्देश आहे बस. आईच्या नात्याची सर जगातल्या कुठल्याही नात्याला येऊ शकणार नाही. का? कारण जगात एवढंच एकमेव असं नातं आहे की जिच्या नात्यात कुठलाही स्वार्थ नाही, कोणतीही अपेक्षा नाही. अपेक्षा फक्त एकच आहे, माझ्या लेकराने खूप मोठं व्हावं, अधिकारी बनावं, उच्च पदावरती जावं, बस एवढीच अपेक्षा असते प्रत्येक आई वडिलांच्या आपल्या लेकराकडून. आणि म्हणून असं एवढंच एक जाती म्हणजे नातं आहे की जी लाभावीनं म्हणजे कोणताही लोभ न ठेवता प्रेम करते. महाराज अभंगाच्या द्वितीय चरणातून करिला भाविना प्रीती ऐस कवाळाची जाती करिला भाविना प्रीती
करीला भावना प्रीती करीला भाविना प्रीती करीला भाविना प्रीती ओ ऐसी कावळाची जाती ऐसी कावळाची जाती महाराज माझी फेवरेट चाल आहे बर का ऐसी कळवळाची जाते करीला भाई ना प्रीती ऐसी कळवळाची जाते करीला भाई प्रीती करीला भाईना करीला वीणा प्रीती ऐसी कळवळाची जाती ऐसी कळवळाची जाती करी लाभा वीण प्रीती सांगितलं तुम्हाला आई झाल्याशिवाय आईचं प्रेम कळत नाही महाभारतातला एक प्रसंग आहे ज्या वेळेस अभिमन्यूचं प्रेत त्या रणांगणावरती पडलेलं आहे सुभद्रेने पाहिलं पळतच गेली धरलं त्याला आपल्या मांडीवरती घेतलं आपल्या साडीच्या पदराने त्याचा चेहरा पुसतीये त्याच्या शरीरामध्ये रुतलेली दगडं काढतीये रडतीये आणि रडत असताना ती आपल्या मुलाचं गुणगान गातीये माझ्या अभिमन्यू सारखा मुलगाच नाही माझ्या पुत्रासारखा पुत्रच नाही आता मला माझा अभिमन्यू ह्या डोळ्यांना पाहायला मिळणार नाही अर्जुनाला म्हणते हो बघा ना आपलं बाळ आपल्या बाळाला वीर मरण आलं कुठे माझा अभिमन्यू मला माझा अभिमन्यू हवाय मला माझा अभिमन्यू पाहायचाय वेड्यासारखं रडतीये आणि त्या क्षणी साक्षात भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या ठिकाणी येतायत